शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही। हवाई दलाचा पाकिस्तानला इशारा। ऑपरेशन सिंदूरच्या याच धमक्यांनी बिथरलेला पाकिस्तान अमेरिकेपुढे रडला आणि शस्त्रसंधीसाठी मध्यस्थीची विनंती केली। अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली। मात्र कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पाकनं अवघ्या 3 तासात दाखवून दिलंय। पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मध्यवर्ती भागात ड्रोन हल्ले केले। त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। असं असलं तरी आता हवाई दलानं पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिलाय। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही। योग्य वेळी सविस्तर माहिती देणार। आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली आहे। कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। पहलगाम हल्ल्याचा बदला भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं घेतला। आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानच्या लष्कराची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त करत पाकिस्तानला धडा शिकवला। त्यानंतर बिथरलेला पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे विनवणी करू लागला। अखेर अमेरिकेनं मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडून आणली। मात्र पाकनं पुन्हा कुरापत काढली आहे। त्या पार्श्वभूमीवर हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र याचा नेमका अर्थ काय आहे हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय। ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही आहे, कारण पाकिस्तान खोड्या काढतोय, तो अजून ड्रोन पाठवतोय, मिसाईल पाठवतोय। त्यामुळे आमचे विमानं आणि आमची जी संरक्षण यंत्रणा आहे, मिसाईल्सची संरक्षण यंत्रणा आणि ऑफेन्सिव्ह यंत्रणा दोन्ही हे स्टँड टूवरच राहतील। आणि जोपर्यंत पाकिस्तानी सैनिक मागे जाणार नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर चालूच राहील आहे। पाकिस्तानकडून होणारं कुठलंही दहशतवादी कृत्य हे युद्ध मानलं जाईल असा स्पष्ट इशारा भारतानं दिलाय। मात्र त्यानंतरही पाकिस्ताननं द्विपक्षीय चर्चेचं उल्लंघन केलंय। त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई दल पुन्हा पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करणार की राजनैतिक दृष्टिकोनातून पाकिस्तानची कोंडी करणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।